कोपरगाव नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा आज सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी कोपरगाव नगर परिषदेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली असल्याची माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली। या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर 31 विकास कामांचे विषय सभेपुढे ठेवण्यात आले होते। यावेळी सर्व विषयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली। विश्वासनाम्यात जे आश्वासन दिले त्यावर काम सुरू झाले असून अनेक शहर विकासाचे अनेक महत्त्वाचे विषय यात घेण्यात आल्याची माहिती देखील नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली। यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, भाजप मित्र पक्षाचे गटनेते प्रसाद आढाव, राष्ट्रवादीच्या गटनेत्या गौरी मंदार पहाडे आदींसह दोन्ही गटातील नगरसेवक तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्यासह नगर परिषदेतील अधिकारी उपस्थित होते। कोपरगाव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न होत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना सभागृहात बसण्याची परवानगी सत्ताधारी कोल्हे गटाकडून देण्यात आली नाही। त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला। विरोधी काळे गटातील नगरसेवकांनी देखील पत्रकारांना सभागृहात बसू द्या अशी भूमिका घेतली। मात्र बसण्यासाठी जागा नसल्याचे कारण देत नगराध्यक्षांनी पत्रकारांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले। कोपरगाव नगर परिषदेचे कामकाज पारदर्शकपणे चालावे आणि सभेमधील विषय जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी पत्रकारांचा प्रयत्न असतो। त्यामुळे पत्रकारांना सभागृहात बसू न देणे कितपत योग्य आहे? जर सर्वसाधारण सभा पूर्वनियोजित होती तर पत्रकारांसाठी आसन व्यवस्था का करण्यात आली नाही? जर सभागृहाचे कामकाज नियमानुसार सुरू असेल तर पत्रकारांना मज्जाव का केला? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। दरम्यान गोदावरी नदीवरील लहान पुलावरील रेलिंग वाहून गेले असून त्यासंबंधी नगराध्यक्षांना विचारले असता त्यांनी सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच सदरचा पूल नगर परिषदेकडे हस्तांतरित केला जाणार असून रेलिंग देखील बसवण्याचे काम नगरपालिका प्रशासन लवकरच करणार असल्याचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले। परिषदेची सर्वसाधारण सभा पार पाडली। एकूण किती विषय पत्रिकेवर होते आणि कितींना मंजुरी मिळाली आणि कशा पद्धतीने ही बैठक पार पडली? आज नवीन सन्मान्य नगरसेवकांची आमची पहिलीच जनरल बॉडी मीटिंग होती। त्याच्यात 31 विषय होते। त्यात 29 विषय जे होते ते पूर्ण मंजूर झालेले आहेत। 2 विषय ऐनवेळी आलेले पत्रव्यवहार ते होते, त्यालाही सगळ्यांनी मान्यता दिली। सगळ्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली आणि खेळीमेळीच्या वातावरणात हे सगळे विषय मंजूर करण्यात आलेले आहे। प्रामुख्याने कोणकोणत्या विषयांवरती चर्चा झाली का सांगा? प्रामुख्याने स्वच्छतेचा जो विषय होता, जे आम्ही विश्वासनाम्यात जे दिलं होतं का शहर स्वच्छ करायचं आहे, त्या विषयावर चर्चा झाली। कारण शहर स्वच्छ करण्याकरता स्वच्छतेचे सभापती वैभवजी आढाव सकाळपासून कार्यरत असतात। ते स्वतः लक्ष देऊन त्याच्यावर कामकाज चालू आहे। पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्यावर वाजेताई स्वतः लक्ष देत आहे। जे आपल्याला आता दिसतच आहे का शहरातली काही प्रमाणात धूळ कमी झालेली आहे, स्वच्छता दिसते आहे। तसंच पाणी स्वच्छ येत आहे। बऱ्याचशा म्हणजे 50% अडी अडचणी कमी झालेल्या आहे। टप्प्याटप्प्याने आता बांधकामच्या पण अडी अडचणी आहे, जे ढापे असतील, ड्रेनेज असतील, हे सगळं सुधरवतो आहे। बचत गटाच्या मार्फत मंजुळताई आहेत, त्या उद्या परवा चार्ज घेत आहेत, त्या त्यांचं कामकाज चालू करतायत। बांधकामच्या सभापती निलोफर भाभी यांनी चार्ज घेतला आहे, त्यांनी त्यांचं कामकाज चालू केलेलं आहे। आणि शहरामध्ये विवेक भाईंनी जे आव्हान केलं होतं का शहर आपल्याला स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही कामकाज चालू केलेलं आहे आणि त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे। आणि आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक पण परिस्थितीवर लक्ष ठेवून चांगलं कामकाज करत आहे। लवकरच आपल्या जे अपेक्षित होतं, शहर स्वच्छ सुंदर, स्वच्छ पाणी, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, जो आम्ही विश्वासनामा दिला होता त्याच्यावर काम चालू केलेलं आहे आणि ते आता आपण सत्यात उतरवतो आहे। गोदावरी नदीची जे रेलिंग आहे ते वाहून गेलेले आहे। पुलाला धोका एक प्रकारे तिथे वाहन चालकांना निर्माण झालेला आहे। ते पालिका तिथे मेंटेनची जबाबदारी घेत असते, त्यासाठी आपण काय करतो? छोटा पूल जो होता तो छोटा पूल हा PWDच्या अखत्यारीत येतो। तो नगरपालिकेकडे वर्ग झालेला नाही। मी परवाच दिवशी PWDचे इंजिनियर शिंदे साहेबांशी स्वतः बोललो, ते आपल्याकडे तो हस्तांतरित करत आहे। ती करताना ती जरी वेळ जात असेल परंतु नागरिकांचा विचार करता आत्ता सध्या आपण त्याचं रेलिंग रिपेअर करत आहोत। आणि कालच आम्ही सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटलो, तसेच गिरीशजी महाजन साहेब यांनाही भेटलो। आणि त्यांच्याकडून जो आता 2027ला नाशिकला सिंहस्थ येतो आहे, त्या सिंहस्थाच्या अंडर गोदावरी संवर्धन असेल, रिटेनिंग वॉल असेल, सुशोभीकरण, यामध्ये आपण निधी मागितला आहे। त्या अंतर्गत भविष्यात जाऊन त्या पुलाच्या कडेने कठडे मोठे करून ते सुशोभित करण्याकरिता पण आपण प्रयत्न करणार आहोत।
तर आपण बघितलं तर मागील काळामध्ये जनरल बोर्डच्या मीटिंगमध्ये पत्रकारांना परवानगी दिली जात होती, मात्र यंदा पत्रकारांना परवानगी देण्यात आलेली नाहीये. नेमकं काय कारण? सध्या आपण जुन्या नगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये बसत आहोत. नवीन नगरपालिकेची बिल्डिंग तयार झालेली नाही, कारण तिथं काही गोष्टींची अजून कमतरता आहे. ती आपण लवकरच पूर्ण करतो. काल आम्ही ते पण पत्र दिलेलं आहे. कलेक्टर साहेबांशी बोललो, जे फायर आणि इतर ज्या गोष्टी होत्या त्याकरिता ती लवकरच पूर्णत्वास झाल्यावर तिथं जागा भरपूर राहील. परंतु इथं आज जागेची अडचण आहे. तिथं सन्माननीय सदस्यांना आणि अधिकाऱ्यांनाच बसायला जागा नाही, म्हणून आम्ही पत्रकार बंधूंना कोणत्याही प्रकारचं तिथे येण्यासाठी जागा दिली नाही, कारण तिथं बसायलाच जागा नव्हती. मागील आठवड्यामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे. अनेकांचा रोजगाराचा प्रश्न उपजलेला अशी चर्चा जी आहे तर या ठिकाणी कोपरगावमध्ये सुरू आहे. आपण कोणत्याही नागरिकांना विस्थापित करणार नाही आहोत, कारण आपण जर बघितलं असेल तर रविवारचा बाजार हा तहसील मैदानावर भरत होता, तो रोडवर भरत होता. परंतु मी असेल, आमचे उपनगराध्यक्ष जितूभाऊ रवंशूर असतील आणि इतर सगळ्या नगरसेवकांनी शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी थांबून तो बाजार नीट बसवायला सवय लावली, की जेणेकरून रस्त्यावर त्या दिवशी एक ॲम्ब्युलन्स अटकली होती, तर ती परत कोणत्याही वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून त्या पद्धतीने कामकाज केलं. कोणाला विस्थापित केलं नाही किंवा कोणाचं नुकसानही केलं नाही. त्याचप्रमाणे मागच्या वेळी आम्ही ज्यावेळी चौकशी केली का सोमवारचं अतिक्रमण का चालू झालं, तर सीओ साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की 3 महिन्यापूर्वी ज्यावेळी कलेक्टर साहेब कोपरगावात आले त्यावेळी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या थोडंसं पुढं त्यांचं गाडी ट्रॅफिकमध्ये अटकली होती. त्याच वेळी त्यांनी आदेश दिले होते की कोपरगाव शहरातलं अतिक्रमण काढा, आणि सोमवारी सकाळी सीओ साहेबांना आदेश आला की बुधवारी कलेक्टर साहेबांची मीटिंग लागली, तर त्यांनी आम्हाला कोणती पूर्वकल्पना न देता त्यांनी ते अतिक्रमण काढायला सुरुवात केली. ज्यावेळी आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्यांना ते सांगितलं आणि ते थांबवलं होतं, कारण ती जी पद्धत होती ती चुकीची होती. कारण सोमवारच्या दिवशी लोकांनी माल बनवून आणलेला होता, कोणती पूर्वकल्पना नव्हती, त्यामुळे त्यांचं नुकसान झालं. ट्रॅफिकला अडचण होईल असं कोणी काम करू नका. आणि आज कलेक्टर साहेबांनी एक आदेश दिलेला होता, एक शहरात एक कमिटी गठीत करायला लावली होती सीओच्या अध्यक्षतेखाली. तो आज विषय होता, तो कलेक्टर साहेबांनी स्पेसिफिक सांगितल्यामुळे तो विषय घेतलेला होता. त्यामुळे ते कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार अतिक्रमणाचं आहे. परंतु आमच्या कोणत्याही सदस्यांची अतिक्रमणाविषयी मागणी नाहीये. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे का जे रस्त्यावर व्यवसाय करतात त्यांनी जास्तीत जास्त मागं बसावं, जेणेकरून रहदारीला अडथळा होणार नाही. आम्हाला सोमवारी सीओ साहेबांनी कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. ही सर्वस्वी प्रशासनाने केलेली कारवाई होती. आम्हाला कोणत्याही प्रकारची यांनी सूचना दिलेली नव्हती किंवा विश्वासातही घेतले नव्हतं. त्यामुळं सोमवारी जे अतिक्रमण झालं त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि सीओ साहेबांची आहे.